नमस्कार मुलांनो, आज आपण इयत्ता 6वीचा सामान्य विज्ञान विषयातील पाठ क्रमांक 14 प्रकाश व छाया निर्मिती ह्या पाठाचा आपण स्वाध्याय पाहणार आहोत. मुलांनो, आपण मागच्या सेशनमध्ये ह्या पाठाचा अभ्यास केलेला आहे. केला की नाही आपण मागच्या सेशनमध्ये ह्या पाठाचा अभ्यास? मग आजच्या भागामध्ये काय पाहणार आहोत आपण? तर ह्या पाठाचा स्वाध्याय पाहणार आहोत. कळलं? त्यातला पहिला प्रश्न आहे मुलांनो की रिकाम्या जागी योग्य शब्द निवडा. त्यातला अ आहे प्रकाशाचे नैसर्गिक उगमस्थान डॅश आहेत. तर प्रकाशाचे नैसर्गिक उगमस्थान, पण हे आपल्याला प्रकाश ह्याच्यामध्ये सूर्य आणि तारे असं येऊ शकतं. सूर्य सुद्धा येऊ शकतो, तारा. सूर्य पण हा एक ताराच आहे की नाही. मग सूर्य, तारे हे काय आहेत? प्रकाशाचे नैसर्गिक उगमस्थान आहेत. तर डॅश हा एक प्रकाशाचे कृत्रिम उगमस्थान आहे. पण याच्यामध्ये मेणबत्ती किंवा लाईटचे हे जसे बल्ब, ट्यूबलाईट्स, कंदील हे काय आहेत? तर प्रकाशाचे कृत्रिम उगमस्थान आहेत, म्हणजे हे मानवनिर्मित आहेत. कळलं? प्रकाशाचे म्हणजे काय? तर मानवनिर्मित प्रकाशाचे उगमस्थान आहेत. समजलं? म्हणजे मानवाने तयार केलेले आहेत की नाही मेणबत्ती, बल्ब जसे की, आणि नैसर्गिक कुठले आहेत? जसे की सूर्य, तारे हे काय आहेत? तर नैसर्गिक आहेत. कळलं? आता तिसरी गाळलेली म्हणजे हा प्रश्न आहे लोलकातून सूर्यप्रकाश गेल्यावर तो डॅश रंगात विभागतो. समजा एखाद्या काचेच्या लोलकातून जेव्हा सूर्यप्रकाश जातो तेव्हा काय होतं? तर तो किती रंगामध्ये विभागतो? तर तो आपल्याला इंद्रधनुष्याच्या रंगांचा म्हणजे रंगांसारखा दिसतो. मग इंद्रधनुष्याचे रंग किती असतात? तर 7. काय? तर 7. लोलकातून सूर्यप्रकाश गेल्यावर तो 7 रंगात विभागतो. कळलं? आता पुढचा प्रश्न आहे सूचिछिद्र प्रतिमाग्राहकामध्ये मिळणारी प्रतिमा डॅश असते. आपण पाहिलं की नाही सूचिछिद्र प्रतिमाग्राहक? तर त्याच्यामध्ये जी प्रतिमा मिळते ती कशी असते? तर ती उलटी असते. कशी असते? तर ती उलटी असते. समजलं? आता पुढचा प्रश्न आहे छायेची निर्मिती प्रकाश स्रोताच्या मार्गामध्ये अपारदर्शक वस्तू आल्यामुळे होते. आता अपारदर्शक वस्तू म्हणजे काय? तर ज्या वस्तूमधून प्रकाश जात नाही, आरपार जात नाही, त्याला काय म्हणतात? तर अपारदर्शक म्हणतात. मग छायेची निर्मिती कशी होते? तर प्रकाश स्रोताच्या मार्गामध्ये एखादी अपारदर्शक वस्तू आली तर काय होते? तर वस्तू आल्यामुळे छायेची निर्मिती होते. हे आपण शिकलेलो आहोत. आता पुढचा प्रश्न आहे प्रकाश स्रोताच्या मार्गामध्ये डॅश वस्तू आली की त्यातून प्रकाश डॅश जातो. आता प्रकाश स्रोताच्या मार्गामध्ये जर पारदर्शक वस्तू आली तर प्रकाश आरपार जातो. कळलं? आणि अपारदर्शक वस्तू आली तर प्रकाश आरपार जात नाही, मग ती छाया पडते. ओके नाही? म्हणजे काय? आपण पहिलाच ह्याच्या अगोदरची गाळ्याची जागा पाहिली की छायेची निर्मिती कशी होते? तर प्रकाश स्रोताच्या मार्गामध्ये अपारदर्शक वस्तू आली. अपारदर्शक वस्तू म्हणजे काय? तर ज्याच्यातून प्रकाश आरपार जात नाही. आणि पुढचा प्रश्न आहे की प्रकाश स्रोताच्या मार्गामध्ये पारदर्शक वस्तू आली. पारदर्शक म्हणजे की ज्याच्यातून म्हणजे प्रकाश हा आरपार जातो. उदाहरणार्थ काय? तर आपण आरसा आहे की नाही. प्रकाश स्रोताच्या मार्गामधून काय? तर एखादा प्रकाश स्रोताच्या मार्गामध्ये पारदर्शक वस्तू आली की त्यातून प्रकाश आरपार जातो. काचेतून प्रकाश जातो की नाही आरपार? मग आपल्याला काचेच्या ज्या विंडो म्हणजे आपल्या घरामधील ज्या विंडो असतात त्याच्यातून आपल्याला बाहेरचं पण दिसतं ना, म्हणजे काचेमधून आपल्याला काय होतं? तर बाहेरचं दिसतं. मग काच ही काय आहे? तर पारदर्शक आहे. कळलं? समजलं ह्या प्रश्नांची उत्तरं तुम्हाला? टाळलेल्या जागा. आता पुढचं आहे खालील प्रत्येकी वस्तू दीप्तिहीन आणि दीप्तिमान ते सांगा. म्हणजे दीप्तिहीन कोणती आणि दीप्तिमान? दीप्तिहीन म्हणजे काय आणि दीप्तिमान म्हणजे काय? तर आपण पाहिलं, शिकलेलो आहोत. दीप्तिमान म्हणजे काय? तर ज्या वस्तू प्रकाश बाहेर टाकतात काय त्यांना काय म्हणतात? किंवा स्वतः उगमस्थान असतात प्रकाशाच्या, त्यांना दीप्तिमान वस्तू म्हणतात. आणि दीप्तिहीन वस्तू काय? तर ज्या पदार्थापासून प्रकाश बाहेर टाकला जात नाही त्यांना काय म्हणतात? तर दीप्तिहीन वस्तू म्हणतात. मग पुस्तकामधून काही प्रकाश बाहेर टाकला जातो का? तर नाही. मग पुस्तक हे काय आहे? तर दीप्तिहीन आहे. पेटलेली मेणबत्ती तर प्रकाश बाहेर टाकते की नाही, म्हणजे दीप्तिमान आहे. कळलं? मेण कापड दीप्तिहीन आहे, ती प्रकाश बाहेर टाकत नाही किंवा ती प्रकाशाचे उगमस्थान सुद्धा नाही आहे. पेन्सिल दीप्तिहीन. कळलं? पेन दीप्तिहीन. बल्ब काय? तर दीप्तिमान, प्रकाश बाहेर टाकतो की नाही, मग बल्ब दीप्तिमान आहे. टायर दीप्तिहीन. आणि विजेरी म्हणजे बॅटरी, आपण घरात जी टॉर्च वापरतो, पण ती काय आहे? तर ती प्रकाश दीप्तिमान आहे ना, तो प्रकाश बाहेर टाकते. मग कळलं तुम्हाला? दीप्तिमान कुठल्या वस्तू आहेत? तर पेटलेली मेणबत्ती, बल्ब आणि विजेरी हे काय आहे? तर दीप्तिमान वस्तू आहेत. म्हणजे ते काय करतात? तर त्या पदार्थापासून प्रकाश बाहेर टाकला जातो.
आणि दीप्तिहीन म्हणजे काय, तर ज्या वस्तूपासून प्रकाश बाहेर टाकला जात नाही, जसे की पुस्तक, टायर, पेन्सिल, मेणकापड, ह्याच्यातून काही प्रकाश बाहेर टाकला जात नाही. समजलं तुम्हाला? मग दीप्तिमान आणि दीप्तिहीन वस्तू म्हणजे काय, त्याच्या जोड्या. कळलं? आता पुढचा प्रश्न आहे, सांगा मी कोणाशी जोडी लावू. काय, तर सांगा मी कोणाशी जोडी लावू. याचा अ गट आहे आणि ब गट आहे. आता अ गटमध्ये काय काय आहे, तर अ गटमध्ये आरसा दिलेला आहे, काजवा दिलेला आहे, सूची छिद्र प्रतिमाग्राहक दिलेला आहे आणि चंद्र दिलेला आहे. आणि ब गटामध्ये काय काय दिलेलं आहे, तर दीप्तिहीन, उलट प्रतिमा, परावर्तन आणि दीप्तिमान. कळलं? आता आरसा काय आहे सांगा ह्यातलं, तर आरसा परावर्तन. काय, आरसा परावर्तन. काजवा काय आहे, तर काजवा हा दीप्तिमान आहे. हा काजवा आपण स्वतःचा प्रकाश टाकतो की नाही, मग काजवा हा दीप्तिमान आहे. काजवे पाहता ना तुम्ही, त्याच्यामध्ये लाईट पेटते की नाही रात्री, आपल्याला लाईट दिसते, म्हणजे हा काय, तर प्रकाश बाहेर टाकतो, म्हणजे तो काय आहे, तर दीप्तिमान आहे. सूचिछिद्र प्रतिमाग्राहक हे आपण शिकलेलो आहोत. त्याच्यामध्ये आपल्याला प्रतिमा कशी मिळते, तर उलट प्रतिमा मिळते. मग ह्याची जोडी सूचिछिद्र प्रतिमाग्राहकाची जोडी कशाला लागेल, तर ह्या उलट प्रतिमेशी. कळलं? आता चंद्र काय आहे, तर दीप्तिहीन आहे. चंद्राला स्वतःचा प्रकाश आहे का, तर नाही. चंद्राला कुठून प्रकाश मिळतो, तर सूर्यापासून प्रकाश मिळतो. पण चंद्र काय आहे, तर दीप्तिहीन आहे. कळलं? समजल्या ह्या जोड्या? आरसा परावर्तन. कळलं? काजवा दीप्तिमान, सूचिछिद्र प्रतिमाग्राहक उलट प्रतिमा आणि चंद्र दीप्तिहीन. समजलं? आता पुढचा प्रश्न आहे मुलांनो, खालील प्रश्नांची उत्तरे लिहा. त्यातला अ आहे, छाया निर्मितीसाठी कोणकोणत्या बाबी आवश्यक असतात. काय, तर छाया निर्मितीसाठी कोणकोणत्या बाबी आवश्यक असतात. आपण छाया निर्मितीचे प्रयोग पाहिले होते करून, पाहिले होते की नाही आपण जेव्हा पाठ शिकलो तेव्हा. कळलं? मग आपण आता त्याचं उत्तर पाहूया. तर प्रकाशाचा स्रोत आपण विजेरी पाहिली होती, विजेरी. कळलं? आणि अपारदर्शक वस्तू लागते. काय लागते, तर प्रकाशाचा स्रोत म्हणजे विजेरी किंवा मेणबत्ती काही लागेल. अपारदर्शक वस्तू आणि सपाट पृष्ठभाग. आता काय काय लागतं तर छाया निर्मितीसाठी, तर प्रकाशाचा स्रोत, अपारदर्शक वस्तू आणि सपाट. आपण पाहिलं होतं की नाही, आपण एक प्रयोग केला होता की विजेरीचा प्रकाश झोत भिंतीवर टाका आणि प्रकाश झोत आणि विजेरी यांच्यामध्ये तुमच्या मित्राला उभं करा. मग तेव्हा काय होईल, त्या मित्राची सावली भिंतीवर पडेल आणि ती सावली म्हणजेच काय, तर छाया. हे आपण प्रयोगाद्वारे पाहिलं होतं. मग आपल्याला कोणकोणत्या बाबी छाया निर्मितीसाठी लागल्या, तर प्रकाशाचा स्रोत लागला, एक अपारदर्शक वस्तू लागली. अपारदर्शक वस्तू म्हणजे काय, तर ज्या वस्तूमधून प्रकाश आरपार जात नाही अशी वस्तू. कळलं? आणि सपाट पृष्ठभाग. समजलं? येईल का? आता पुढचा प्रश्न आहे, वस्तू केव्हा दिसू शकते आपल्याला, तर वस्तू आपल्याला केव्हा दिसू शकते, तर प्रकाश स्रोताकडून प्रकाश किरणे वस्तूवर पडतात. काय, तर स्रोताकडून प्रकाश किरणे कुठे पडतात, तर वस्तूवर पडतात आणि वस्तूच्या पृष्ठभागावरून ती प्रकाशाची किरणं परावर्तित होतात. आणि मग ही परावर्तित किरणं आपल्या डोळ्यापर्यंत पोचली की काय होतं, ती वस्तू दिसू शकते, आपल्याला दिसू शकते. दीप्तिमान वस्तू या स्वतःच्या तेजामुळे दिसू शकतात. कळलं आपल्याला केव्हा वस्तू दिसू शकते, की प्रकाश स्रोताकडून जी प्रकाश किरणं येतात ती एखाद्या वस्तूवर पडतात आणि मग ती प्रकाश किरणं काय होतात, तर परावर्तित होतात. त्या वस्तूच्या पृष्ठभागावरून काय होतात, ती परावर्तित होतात आणि मग ती परावर्तित किरणं आपल्या डोळ्यापर्यंत पोचतात. कळलं? पोचली की काय होतं, ती आपल्याला वस्तू दिसते. समजलं? की आपल्याला कशी वस्तू दिसते, तर प्रकाश स्रोताकडून प्रकाश किरणे वस्तूवर पडतात आणि वस्तूच्या पृष्ठभागावरून प्रकाशाची किरणे परावर्तित होतात आणि मग ही परावर्तित किरणे आपल्या डोळ्यापर्यंत पोचली की ती वस्तू आपल्याला दिसू शकते. आता पुढचा प्रश्न आहे मुलांनो, छाया म्हणजे काय. आत्ताच आपण पाहिलं छायेसाठी कोणत्या वस्तू लागतात. मग छाया म्हणजे काय, तर प्रकाशाच्या मार्गामध्ये एखादी अपारदर्शक वस्तू आली की ती प्रकाश अडवते. कळलं? आणि मग वस्तू पलीकडे असलेल्या पृष्ठभागावर जिथे प्रकाश पोहोचत नाही असा भाग काय होतो, काळा दिसतो आणि या काळ्या भागाला त्या अपारदर्शक वस्तूची सावली किंवा छाया असे म्हणतात. आत्ताच मी तुम्हाला सांगितलं की नाही, विजेरी आणि भिंत याच्यामध्ये जर तुमचा मित्र आला
जर तुम्ही विजेचा प्रकाश जो भिंतीवर टाकलात आणि त्या विजेरी आणि भिंत यांच्यामध्ये जर तुमचा मित्र आला तर त्या मित्राची अपारदर्शक वस्तू म्हणजे ज्याच्यामध्ये प्रकाश आरपार जात नाही अशी जर वस्तू आली तर त्याची काय होते, त्या अपारदर्शक वस्तूची सावली कुठे पडणार तर त्या भिंतीवर पडते, मग त्यालाच काय म्हणतात, छाया म्हणतात. म्हणजेच काय तर प्रकाशाच्या मार्गामध्ये एखादी अपारदर्शक वस्तू आली की ती हा प्रकाश अडवते. वस्तू पलीकडे असलेल्या पृष्ठभागावर जिथे प्रकाश पोचत नाही असा भाग काळा दिसतो आणि या काळ्या भागाला त्या अपारदर्शक वस्तूची काय म्हणतात, सावली किंवा छाया असे म्हणतात. समजलं छाया म्हणजे काय? तर मुलांनो, आज आपण काय पाहिलं शिकलो, तर आपण आज या पाठाचा स्वाध्याय पाहिला, हो की नाही? धन्यवाद.